बघा, 3 वस्तूची सरासरी किंमत 12,500 आहे व त्यांच्या किमतीचं गुणोत्तर 3:9:13 आहे, तर सर्वात महाग वस्तूंची किंमत किती? प्रश्न सोडवायचा कसा? 3 वस्तूची सरासरी किंमत 12,500 म्हणजे 3 वस्तूंची एकूण किंमत किती? 3 वस्तूंची एकूण किंमत किती हा प्रश्न मनाशी करा. म्हणजे वस्तू 3 येतं आणि एक सरासरी त्यांची 12,500 आहे. सरासरी गुणिला एकूण संख्या बराबर एकूण संख्यांची बेरीज असते, लक्षात घ्या. मग आता हे 3 आणि 12,500 हा गुणाकार 300 लेकरांनो, 300 3×5 15 5 हा 4 1 3 2 6 आणि 1 7 आणि 3 1 3 37,500 रुपये ही 3 संख्यांची किंमत आहे. 3 संख्यांची ही किंमत. आता संख्या 3 आहेत आणि गुणोत्तर स्वरूपात त्या कशा हे सुद्धा दर्शवलं. ही संख्या 1 समजा, ही संख्या 2 समजा आणि संख्या 3 समजू. गुणोत्तर स्वरूपामध्ये या संख्यांच्या किमतीचं गुणोत्तर 3:9:13 यांचं गुणोत्तर आहे 3:9:13. प्रत्यक्षात प्रत्येक संख्येची किंमत काढण्यासाठी लेकरांनो चलपद x वापरायचं. आता हे 3x 9x आणि 13x अधिक स्वरूपात आणि ह्या 3 समीकरण स्वरूप संख्या किंवा त्यांचं मूल्य पर्टिक्युलर या 3 संख्यांची बेरीज किती? 37,500. अशा पद्धतीचा हा कुटाणा. ही बेरीज करा. 13 9 22 आणि 3 25 x सर 37,500 एक्सला एकटं करा. 37,500 कडे जाताना 25 भागीला का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते. आता पुढे चला. 5 5 25 आणि 5 7 35 2 उरले 25 झाले. 5 5 25 त्यावर हे उरलेले 2 शून्य म्हणजे x बरोबर काय? तर 7,500 परत भागीला 5. आता x म्हणजे काय? तर 5 15 75 उरले 2 शून्य हे या 15वर. एक्सची किंमत किती आली हो? 1500. आम्हाला जो प्रश्न विचारला की महाग वस्तूंची किंमत, महाग वस्तू आणि त्या महाग वस्तूची आम्हाला किंमत विचारली लेकरांनो. महाग म्हणजे सगळ्यात मोठी, सगळ्यात मोठं गुणोत्तर कोणत्या ह्या वस्तूचं? 13x. म्हणून 13x याच्यामध्ये एक्सची किंमत 13 सोबत x गुणिला आणि x म्हणजे 1500 आहेत. हा गुणाकार करा लेकरांनो. हे 2 शून्य मागसर अगोदर घेऊन ठेवतात. आता 15 3 45 हा 4 4 15 1 15 4 19,500 हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. सगळ्यात महाग असलेली वस्तू आणि तिची किंमत काय? तर 19,500. या प्रत्येक समीकरणामध्ये एक्सची किंमत 1500 मांडून तुम्ही प्रत्येक संख्येची किंमत काढू शकता. ओके. गुणोत्तर प्रमाण सरासरी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.